संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या घडामोडीकडे जाणार आहोत। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या। आज पहाटे त्यांचं याने ते 4 वाजताच्या सुमारास पृथ्वीवर पोहोचलं। त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती। अमेरिकन प्रमाण वेळेनुसार सकाळी 10:35 त्यांचं आगमन झालेलं आहे आणि पृथ्वीवरती पहिलं पाऊल त्यांनी ठेवलंय। सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या, त्यावर मात करत ते सुखरूप परतले। सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळातनं आंतरराष्ट्रीय स्थानकाकडे झेप घेतली होती। ही मोहीम केवळ 8 दिवसांची अपेक्षित होती, मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हिलियम गळती झाली आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। त्याचे परतीचं वेळापत्रक लांबलं। हा प्रवास 8 दिवसांपासून 9 महिन्यांपर्यंत पोहोचला आणि ही थेट दृश्य ज्यावेळेला बघतोय, कॅप्सूल ज्यावेळेला अथांग समुद्रात दाखल झाली तेव्हाची ही दृश्य आहेत। सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि त्यांच्या बरोबरीनं इतर 2 जण जे त्यांना घेण्यासाठी गेलेले होते ते देखील यावेळेला परतलेले आहेत। या काळामध्ये अवकाशात अनेक संशोधनं झाली, अनेक प्रयोग झाले। अंतराळवीरांना पृथ्वीवरती आणण्यासाठी नासा आणि एलॉन मस्कनं प्रयत्न करून स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल हे अवकाश स्थानकात पाठवलं होतं आणि त्यांना सुखरूप परत आणलं। सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परतीनं त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभर आनंद व्यक्त होतोय। मुळात 8 दिवसाचा हा कालावधी 9 महिन्यांपर्यंत का गेला ते आपण पाहतोय। नासाचं स्पेस शटल, सोयूज यान, बोईंग स्टारलाइनर अशा 4 वेगवेगळ्या स्पेस कॅप्सूलमधनं अंतराळात प्रवास केलेल्या त्या पहिल्या अंतराळवीर आहेत। सलगपणे सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर अशी ही त्यांची ओळख आहे। 22 तास 27 मिनिटं अंतराळात चालण्याचा विक्रमही सुनीता यांच्या नावावर आहे। तर अंतराळवीर कॅथरीन थॉर्नटन यांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ अंतराळात फिरण्याचा विक्रमही केला। सुनीता विल्यम्सचा हा 3रा अंतराळ प्रवास होता। 3ही मोहिमांसह त्यांच्या आतापर्यंत 9 वेळा स्पेसवॉक झाला। तर या काळामध्ये त्यांनी 62 तास 6 मिनिटं अंतराळ यात्रा केली आहे। सुनीता विल्यम्स नौदलाच्या निवृत्त हेलिकॉप्टर पायलट आहेत, तर विल्मोर माजी फायटर जेट पायलट आहेत। आता सुनीता विल्यम्स यांच्या अशा पद्धतीनं पृथ्वीवरती परतण्यानं भारतात सुद्धा आनंद व्यक्त झालाय, कारण मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या सुनीता विल्यम्स या कधी परततात याची प्रतीक्षा जितकी अमेरिकेला होती तितकीच प्रतीक्षा ही भारताला सुद्धा होती।